Now, the most important topic from this chapter is टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जातो, तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रोड्स दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये विचारलेलं असतं की विच ऑफ द फॉलोइंग इज रेडॉक्स इलेक्ट्रोड और विच ऑफ द फॉलोइंग इज मेटल नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो आहे. हा टॉपिक MCQसाठी खूप महत्त्वाचा आहे. नाउ लुक ॲट दिस. द फर्स्ट टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज मेटल आयन इलेक्ट्रोड. बघा याच्यामध्ये कसं असतं, सपोज आय हॅव वन बीकर अँड इनसाइड द बेकर सम सोल्युशन इज केप्ट. ठीक आहे. आता हे सोल्युशनमध्ये काही मेटल आयन्स आहेत, ते मी मेन्शन करतो आहे Mn+. ठीक आहे. त्यांची व्हॅलेन्सी काही पण असू शकते 1 2 3 4 एक्सेट्रा. आणि या सोल्युशनमध्ये आपण एक इलेक्ट्रोड डीप केला आहे. ठीक आहे, की जो मेटॅलिक असणार आहे. इथे आपण मेन्शन करतो आहे मेटल. मग बघा हा जो इलेक्ट्रोड तयार झाला आहे याला आपण म्हणतो आहे मेटल आयन इलेक्ट्रोड. फॉर एक्झाम्पल जर मी ते हा मेटल झिंक मेन्शन केला असेल तर इथलं जे सोल्युशन असणार आहे ते कुठलं असणार आहे, ZnSO4. ZnSO4मध्ये कुठले आयन्स असतात, मेटल आयन्स असतात Zn2+. झिंक Zn2+, म्हणजे आपण हे असं दाखवू शकतोय Zn2+ इज इन कॉन्टॅक्ट विथ Zn. तर अशा टाईपच्या इलेक्ट्रोडला आपल्याला काय बोलायचं आहे, मेटल आयन इलेक्ट्रोड. आयडेंटिफाय करणं खूप सोपं आहे. मेटलचा कॉन्टॅक्ट त्याच्याच मेटल आयनसोबत असतो. दिस टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज नथिंग बट इट्स अ मेटल आयन इलेक्ट्रोड. नाउ द सेकंड इलेक्ट्रोड, लुक ॲट दिस. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. बघा या केसमध्ये बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं की हा प्लॅटिनम ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोड. नो, कीप इन माइंड. सपोज आपण हा जो एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं आहे या केसमध्ये डायग्राम आपण इथे मेन्शन करूया. दिस इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, की ज्याला आपण बोलतो SHE. याच्यामध्ये काय असतं, प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम. सपोज इथे एक प्लॅटिनम वायर आहे, ती मी इथे मेन्शन करतो आहे आणि त्याला प्लॅटिनम प्लेट आपण जोडलेली आहे. आता बघा या केसमध्ये काय होतं, आपण या साईडने हायड्रोजन गॅस पास करतोय की त्याचं प्रेशर किती असतं, 1 ॲटमॉस्फिअर. हा हायड्रोजन जेव्हा इथेपर्यंत पोहोचतो तर आपण या SHEला ठेवलेलं असतं HCl सोल्युशनमध्ये. ठीक आहे. मग आता इथे जे HCl सोल्युशन आहे, HClमध्ये आयन्स कुठले असतात, H+ आणि Cl-. सध्या आपल्याला युजफुल आहे H+. मग H+ आयन्स हे कोण झाले, नॉन मेटल आयन्स झाले. ठीक आहे. हा इथला पार्ट क्लिअर आहे. आणि नॉन मेटल म्हणजे एक्झॅक्टली कोण, हा जो हायड्रोजन आपण इथे पास करतोय जेव्हा तो या लिक्विडमध्ये जाईल त्याचे बबल्स तयार होतील आणि हे बबल्स प्लॅटिनाइज्ड प्लॅटिनम प्लेटवरती ॲडसॉर्ब झालेले असतील. मग या केसमध्ये प्लॅटिनम मेटल हा इलेक्ट्रोड म्हणून काम करत नाही आहे, तर प्लॅटिनम मेटलवरती ॲडसॉर्ब झालेला हायड्रोजन गॅस ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोड. मग या केसमध्ये इलेक्ट्रोड म्हणून कोण काम करतं आहे, तर हायड्रोजन गॅस. दिस हायड्रोजन गॅस ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोड. मग या केसमध्ये हायड्रोजन कसं आहे, नॉन मेटल, म्हणून आपण म्हणतोय नॉन मेटल, की जे याच्यासाठी बोलतोय आपण नॉन मेटल अँड नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. ठीक आहे. दिस प्लॅटिनम जस्ट ॲक्ट्स ॲज अ सपोर्टिंग मीडियम. ठीक आहे. तो इनर्ट आहे आणि तो सपोर्ट देण्याचं काम करतो आहे हायड्रोजन गॅसला. मग अशा टाईपचा इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो, नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. आयडेंटिफाय करणं बघा किती सोपं आहे. एक इनर्ट मेटल असेल आणि त्याच्या शेजारी इलेक्ट्रोड असेल की जो असणारे नॉन मेटल आणि त्याचेच आयन्स असणारे ते सुद्धा असणारे नॉन मेटलिक आयन्स. दिस टाईप ऑफ इलेक्ट्रोड इज नोन ॲज नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. नाउ द थर्ड इलेक्ट्रोड. बघा ही केस नीट समजून घ्या. मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. याच्यामध्ये काय केलेलं असतं की ठीक आहे, या केसमध्ये तुम्हाला कळतं की दिस सिल्वर ॲक्ट्स ॲज अ मेटलचं काम झालं आहे. दिस सिल्वर क्लोराईड ॲक्ट्स ॲज अ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. ठीक आहे. हा पण विषय संपला आहे. पण नेमकं ह्याचं कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर या केसमध्ये आपण जो इलेक्ट्रोड घेतलेला आहे तो असणार आहे सिल्वर. इथे मी मेन्शन केलं आहे सिल्वर इलेक्ट्रोड. ठीक आहे. दॅट इज Ag. खूप महत्त्वाचं पॉईंट मी आता डिस्कस करणार आहे. बघा या सिल्वरच्या इलेक्ट्रोडवरती आपल्याला कोटिंग करायचं आहे AgClचं. AgCl कोण आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. आपण त्या सिल्वरच्या सरफेसवरती कोटिंग केलं आहे. ठीक आहे. याच्या सरफेसवरती आपण कोटिंग केलं आहे. हे जे मी रेड मार्क दाखवलं आहे इट्स अ कोटिंग पार्ट. ते इतकं हेवी नसणार आहे, तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त ते थोडंसं थिकर दाखवतोय. हे कोटिंग कोणाचं आहे, AgClचं कोटिंग आहे. म्हणजे इमॅजिन करा की एक इलेक्ट्रोड आहे सिल्वरचा आणि त्याच्यावरती आपण कोटिंग केलेलं आहे AgClचं आणि या दोघांनाही आता आपण डीप करणार आहोत. कोणामध्ये डीप करायचं आहे, त्या सोल्युशनमध्ये. ठीक आहे. आपण त्या सोल्युशनमध्ये त्यांना डीप केलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, त्या सोल्युशनमध्ये
जे आयन्स असतील त्यातला मला सगळ्यात महत्त्वाचा आयन आहे निगेटिव्ह आयन, की ज्याला आपण म्हणतोय ॲनायन. लक्षात घ्या, हा ॲनायन जो असणार आहे हा असाच असला पाहिजे ज्याचं आपण कोटिंग करतोय त्या मेटलवरती त्याच्यातला निगेटिव्ह पार्ट हा त्या सोल्युशनमध्ये असणं गरजेचं आहे. मग इथे मला मेन्शन करायचं आहे Cl- आहे. आता नेमकं मी काय बोललो, थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, नीट समजून घ्या मी काय सांगतोय. आपण कोटिंग कोणाचं केलं आहे? AgClचं. AgClमध्ये निगेटिव्ह कोण आहे? Cl हा आहे निगेटिव्ह पार्ट. आणि AgCl विथ इलेक्ट्रोड ज्याच्यामध्ये आपण डीप करतोय ते जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा कोण असणं गरजेचं आहे? Cl- आयन. म्हणजे कोटिंगमधला Cl- हा सोल्युशनमध्ये सुद्धा असणं गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा टाईपचे इलेक्ट्रोड आपण काय बोलतो? मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. ठीक आहे. नाऊ द लास्ट वन इज रेडॉक्स इलेक्ट्रोड. सगळ्यात सोपं इलेक्ट्रोड आहे ओळखणं. ठीक आहे. याच्यामध्ये कसं असतं, आपण मेटलला अशा सोल्युशनमध्ये डीप करतोय. फॉर एक्झाम्पल मी इथे प्लॅटिनम डीप केला आहे. या प्लॅटिनमला मी, दिस इज प्लॅटिनम, हा प्लॅटिनम मी अशा सोल्युशनमध्ये डीप केला आहे की ज्याच्यामध्ये सेम सबस्टन्स आहे. सेम सबस्टन्स कुठला आहे? Fe सॉल्ट आहे, पण ते वेगवेगळ्या स्टेटला आहे. Fe2+ पण आहे आणि Fe3+ पण आहे. ठीक आहे. द मेटल इज डीप इन द सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ सेम सबस्टन्स इन डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. इथे बघा, तुम्ही चेक करा, Fe2+ आहे, Fe3+ पण आहे आणि हे दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये प्लॅटिनम मेटल आहे. हा इलेक्ट्रोड ओळखणं सगळ्यात सोपं. ज्या पण इलेक्ट्रोडमध्ये दोन ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सापडतील सेम मेटॅलिकच्या, सेम सॉल्टच्या, तर त्याला आपण बोलू शकतो रेडॉक्स इलेक्ट्रोड. दीज आर द 4 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड. एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम दिस चॅप्टर इज सेल पोटेन्शियल. सेल पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे, एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे, CETसाठी तर खूपच जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. E0 सेल इज इक्वल टू E0 कॅथोड मायनस E0 ॲनोड. सिम्पल फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, कॅथोड आणि ॲनोड यांचा डिफरन्स घेतला तर तुम्हाला त्या सेलचं पोटेन्शियल मिळतं आहे. ठीक आहे. हा झाला सेल पोटेन्शियल टॉपिक. नाउ द नेक्स्ट इज नर्स्ट इक्वेशन. नर्स्ट इक्वेशनवरती तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकत आहे. तर पहिला असणार त्या नर्स्ट इक्वेशनवरती ॲज इट इज तुम्हाला न्यूमेरिकल विचारला जाईल. आणि सेकंड थिंग जे आता मी एक्सप्लेन करणार आहे ते प्रॉपरली बघा, त्यावरती मी तुम्हाला एक MCQ तयार करून देईल. ठीक आहे. बघा, आता या केसमध्ये नर्स्ट इक्वेशन काय आहे? स्टँडर्ड इक्वेशन इज इक्वल टू E0 मायनस RT/NF ln ऑफ Q. नाउ इन दिस से E is the cell potential, E0 is the standard cell potential, R is gas constant, T is temperature, N is the number of moles of electron, F is Faraday, and Q is the reaction quotient. What is that reaction quotient? Reaction quotient हा it is a ratio of concentration of product upon concentration of reactant. ठीक आहे. आता या इक्वेशनला मी मॉडिफाय करतोय. लुक ॲट दिस, E is equal to E0 minus RT/NF ln of reaction quotient Q is the ratio of concentration of product upon concentration of reactant. Now I have to replace this ln term. Instead, for what I'm going to do, E is equal to E0 minus RT. आता आपण एक काम करूया, इथे आपण मेन्शन करू 2.303 RT. मी हा फॅक्टर का इन्व्हॉल्व केला आहे? कारण मला हे ln टर्म रिमूव्ह करायचं आहे. इन्स्टेड ऑफ ln, नाउ आय एम गोइंग टू राईट लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. ठीक आहे. आता बघा, स्टँडर्ड कंडिशन्स आपण अप्लाय केली. स्टँडर्ड कंडिशन कुठली? ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ॲट 25 डिग्री सेल्सिअस द व्हॅल्यू ऑफ 2.303 इंटू R इंटू T अपॉन F. F म्हणजे फॅरेडे विच इज 96500 कुलम. या सगळ्यांचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं 25 डिग्री सेल्सिअसला, तर या सगळ्यांचं आन्सर तुम्हाला मिळणार आहे 0.0592. आता ही व्हॅल्यूज आपण इथे पुट केली, तुम्हाला नवीन इक्वेशन मिळेल इज इक्वल टू E0 minus 0.0592 upon N log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. बघा, आता MCQ कुठे तयार होतोय? अशी कुठली व्हॅल्यू आहे ज्याचा मी यूज केला आणि आन्सर मिळवलं 0.0592. हा क्वेश्चन विचारला गेला आहे. मला 0.0592 हे आन्सर कुठल्या कुठल्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करून मिळालेलं आहे? इट इज 2.303 RTF. हा
तुम्हाला कुठला तरी ऑप्शन ABCD असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा आपण कोणाकोणाला कॅल्क्युलेशनमध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे. आपण या केसमध्ये एनला यूज नाही केलं आहे, याच्यावरती क्वेश्चन तयार केला गेलेला आहे, विचारला पण क्वेश्चन आहे. सेकंड थिंग की तुम्हाला क्वेश्चन असं पण विचारला जाऊ शकतो आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट नस्ट इक्वेशन. तुम्हाला डोक्यात नस्ट इक्वेशन फिक्स असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला दोघं तिघे इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फर्स्ट इक्वेशन इज स्टँडर्ड इक्वेशन की जे रिॲक्शन क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये हे, त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन ज्यात आपण फॅक्टर इन्व्हॉल्व केला आहे 2.303 आणि सगळं कॅल्क्युलेशन करून झालं तर तुम्हाला हे शेवटचं इक्वेशन मिळेल. आता अजून एक क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारला जाऊ शकतो आहे की फॉर एक्झाम्पल मला एक सांगा, ई म्हणजे काय, इट्स अ सेल पोटेन्शियल आणि E0 म्हणजे काय, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल किंवा त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियलसुद्धा म्हणू शकतो आहे. आता कुठल्या कंडिशनला ते क्वेश्चन असा विचारतील, ॲट व्हॉट कंडिशन E बिकम्स इक्वल टू E0. E आणि E0 कधी इक्वल होतील, ऑप्शन ABCD. त्यातला करेक्ट ऑप्शन असं असेल, वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट बिकम्स इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बघा साधी गोष्ट आहे, जेव्हा प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन सेम होईल तर लॉग ऑफ 1 तुम्ही काही पण व्हॅल्यू घ्या, दोघांचा रेशो सेम असेल तर ते कॅन्सल होणार, फक्त लॉग ऑफ 1 चिल्लर राहील की जे असणार आहे 0. मग हे सगळं 0 झालं आहे, 0 इंटू ऑल दिस, ऑल बिकम्स 0, देअरफॉर E बिकम्स इक्वल टू E0. क्लिअर आहे सगळ्यांना, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आहे. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज reference electrode. Which electrode are said to be reference electrode? Yes, obviously those electrode which have definite potential or whose potential is taken as 0, that type of electrode is known as reference electrode. मग हा रेफरन्स इलेक्ट्रोड आपण काय यूज करतो, सपोज एखादा अननोन सेल आहे त्याचा पोटेन्शियल तुम्हाला मेजर करायचं आहे, सॉरी नॉट सेल, सपोज एखादा अननोन इलेक्ट्रोड आहे त्याचं पोटेन्शियल तुम्हाला मेजर करायचं आहे, तर तुम्ही रेफरन्स इलेक्ट्रोडचा वापर करू शकताय. रेफरन्स इलेक्ट्रोडला त्या अननोन इलेक्ट्रोडसोबत तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. जेव्हा दोघांचं कनेक्शन मिळेल तुम्हाला टोटल पोटेन्शियल मिळेल. त्या टोटल पोटेन्शियलमधून यांचे पोटेन्शियल म्हणजे कोणाचं, रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मायनस केलं तर तुम्हाला त्या अननोन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मिळेल. ठीक आहे, हा झाला थेरोटिकल टॉपिक. आता सध्या थेरोटिकल टॉपिक जास्त महत्त्वाचा नाही आहे. आता आपण डिस्कस करूया की रेफरन्स इलेक्ट्रोड कुठले कुठले आहेत. नाउ 2 टाइप्स ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड देअर. फर्स्ट प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोडमध्ये कोण येतो, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याला बोलतो आपण SHE. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज नोन ॲज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. दिस इज वॉट प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आता या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडवरती क्वेश्चन खूप जास्त काही विचारले जाऊ शकत नाही. फक्त एक लक्षात ठेवा, हाऊ टू रिप्रेझेंट स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इट इज रिप्रेझेंटेड ॲज H+, विच इज HCl which having concentration 1 molar. It is in contact with hydrogen which is gas at 1 atmosphere. लक्षात ठेवा हायड्रोजनचं प्रेशर किती असतं, 1 atmosphere. हा पण क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आणि त्याला सपोर्टिंग म्हणजे सपोर्टिंग इलेक्ट्रोड, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हणू शकत नाही. सपोर्टिंग मेटल कोण असणार आहे, प्लॅटिनमचा. लक्षात ठेवा अजून एक महत्त्वाचा पॉईंट, SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याचं पोटेन्शियल नेहमी किती असतं, इट इज ऑलवेज 0.0 व्होल्ट. हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे की SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल, स्टँडर्ड पोटेन्शियल नेहमी किती असतं, 0 व्होल्ट असतं. ठीक आहे. नाउ आफ्टर दिस विल प्रोसीड फॉर द सेकंड reference electrode, that is calomel electrode. Calomel electrode also acts as a reference electrode. बघा इथेच 2 MCQ तयार होत आहे. विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज अ रेफरन्स इलेक्ट्रोड. तर लक्षात ठेवा 2च इलेक्ट्रोड आहे की जे ॲक्ट करत आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. कुठला, एक आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आणि दुसरा आहे कॅलोमेल इलेक्ट्रोड. हे दोघंही ॲड करत आहे रेफरन्स इलेक्ट्रोड. मग त्याच्यामध्ये SHE जो आहे तो आहे प्रायमरी आणि कॅलोमेल आहे सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. ठीक आहे. अजून महत्त्वाचा पॉईंट, कॅलोमेल इलेक्ट्रोड हा कुठल्या कॅटेगरीमधला आहे, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळ डिस्कस केलं होतं की आपण टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड बघितले होते. तर कॅलोमेल इलेक्ट्रोड हा कुठल्या टाईपचा आहे, मेटल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट फॉर MCQ. तसं तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला, SHE इज, बघा तुम्हीच ओळखा हा कुठला आहे, इट इज नॉन मेटल आयन इलेक्ट्रोड. SHE is non-metal ion electrode. It is one of the non-metal ion electrode. ठीक आहे, हे सुद्धा MCQसाठी महत्त्वाचं आहे. आता या कॅलोमेलवरती सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन. ठीक आहे, डायग्राम मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितली की याच्यामध्ये ग्लास ट्यूब आहे. ॲट द बॉटम देर इज अ मर्क्युरी, अबव द लेअर ऑफ मर्क्युरी देर इज अ पेस्ट ऑफ मर्क्युरी अँड मर्क्युरी क्लोराईड. Above it there is a solution KCl.
कुठलं सोल्युशन वापरलं तर हा पहिला MCQ, त्याच्यामध्ये वापरलं कुठलं आहे KCl. आता या KClचं कॉन्सन्ट्रेशननुसार या कॅलोमेलचं पोटेन्शियल डिपेंड असतं. मग KCl कुठल्या कुठल्या कॉन्सन्ट्रेशनचा आपण यूज करू शकतोय हा एक MCQ त्याच्यावरती आहे. तर KClचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर सुद्धा चालेल, 0.1 मोलर सुद्धा चालेल, किंवा ते KCl सॅच्युरेटेड असेल तरी चालेल. आता हे कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं तर पोटेन्शियल चेंज होतं, हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग किती कॉन्सन्ट्रेशन असेल तर किती पोटेन्शियल असतं ते आपण माहिती असणं गरजेचं आहे. जर आपण 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन यूज करत असाल तर त्याचं पोटेन्शियल नेहमी किती मिळतं, 0.280 व्होल्ट. If we use 0.1 molar concentration, then it produces potential 0.337 volt, and if the KCl solution is saturated, then its potential is 0.242 volt. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. पहिला पॉईंट, कुठलं सोल्युशन वापरतो, KCl सोल्युशन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय काय असलं पाहिजे, 1 मोलर, 0.1 मोलर आणि सॅच्युरेटेड. जर आपण 1 मोलर वापरत असाल तर त्याचं पोटेन्शियल किती असतं, 0.282. इफ यू यूज 0.1 molar solution, then its potential is 0.337, and if it is saturated, then the potential is 242 volt. ठीक आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर त्याचं प्रेझेंटेशन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ कॅलोमेल इलेक्ट्रोड, ऑप्शन ABCD हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. मग त्याचं प्रेझेंटेशन आहे KCl Ag2Cl2 की जी पेस्ट आहे, आणि शेवटी आहे Hg. ठीक आहे, हे प्रेझेंटेशन लक्षात ठेवा. हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे फॉर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. Now next most important topic is electrochemical series. What is electrochemical series? It is a series of electrodes. That electrode may be metallic, non-metallic, or it may be redox electrode. Now they are arranged in a decreasing standard potential. बघा अशी इलेक्ट्रोडची सिरीज असते. तर याच्यामध्ये काही आपण इलेक्ट्रोड इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे ना, हे इलेक्ट्रोड काही मेटॅलिक आहे, काही नॉन मेटॅलिक आहे. ठीक आहे, यांना आपण अरेंज केलं आहे. यांना अरेंज करताना कुठल्या वेने अरेंज केलं आहे तुम्ही चेक करा की या साईडला वरती आहे पॉझिटिव्ह पोटेन्शियल, हळूहळू ते 0 झालं आणि शेवटी मायनस होत चाललं आहे. मीन्स इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज द इलेक्ट्रोड्स आर अरेंज इन द डिक्रीजिंग व्हॅल्यू ऑफ देअर स्टँडर्ड पोटेन्शियल. हा झाला पहिला MCQ. दे आर अरेंज इन द डिक्रीजिंग व्हॅल्यू ऑफ देअर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. दुसरा गोष्ट, याच्यामध्ये हे जे इलेक्ट्रोड आपण अरेंज केले, तुम्हाला हा जो मधला पोर्शन दिला आहे तो आधी समजून घ्या की याच्यामध्ये आपण काही हाफ रिॲक्शन दाखवल्यात. इथे ह्या ज्या तुम्हाला रिॲक्शन दिसतात या रिॲक्शनला आपण म्हणतोय हाफ रिॲक्शन. मग या हाफ रिॲक्शनचे आपण 2 पार्ट केलेत, लेफ्ट साईड आणि राईट साईड. तर लेफ्ट साईडला ज्या स्पेसेस आहेत त्या कुठल्या असतात, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, आणि जे राईट साईडला आहे ते असणारे रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, हे जास्त महत्त्वाचं नाही, पण महत्त्वाचं काय आहे की जर आपण चेक केलं की इकडच्या साईडला प्रत्येक ठिकाणी जे पोटेन्शियल आहे, ज्या रिॲक्शन होते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा गेन होतोय, इलेक्ट्रॉनचा गेन होतो त्या रिॲक्शनला काय म्हणतात, रिडक्शन रिॲक्शन. याचा अर्थ या सगळ्याच रिॲक्शन कुठल्या आहे, रिडक्शन रिॲक्शन. आणि रिडक्शन रिॲक्शन झाल्यामुळे जे पोटेन्शियल मिळतं आहे तर या पोटेन्शियलला काय म्हणायचं आहे, रिडक्शन पोटेन्शियल म्हणायचं आहे. तर सगळ्या हाफ रिॲक्शनच्या जे पण पोटेन्शियल तुम्हाला दिलं आहे ते आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. दिस इज सेकंड MCQ, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हे सगळे पोटेन्शियल कुठले आहे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. नाव आता या पॉईंटकडे येऊया. हा तर खूपच जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती MCQ येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. बघा याच्यामध्ये काय होतं, आपण जसं टॉप साईडला जाणार आहे, आपण सध्या विचार करतोय लेफ्ट साईडचा. ठीक आहे, रिॲक्शनची लेफ्ट साईड. आपण जितकं टॉप साईडला जाणार आहे तेवढं देर इज अ इन्क्रीज इन द स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट. हा सगळ्यात स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार आहे, आणि जसं जसं खाली जाणार आहे ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ कमी कमी होत जाईल. ठीक आहे, जर तसं आपण राईट साईडचा विचार केला तर जितकं बॉटम साईडला जाणार तेवढं रिड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ वाढणार. देर इज अ increase in the strength of reducing agent from top to bottom. लक्षात ठेवा, ही जी थिअरी आहे ही तुम्हाला मी जे MCQ प्रोव्हाइड केलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केली. ती लिंक सर्च करा, त्याच्यावरती PDF डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सापडतील. ठीक आहे, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप इझी लेवलचा क्वेश्चन विचारला जातो, पण ते कन्फ्युजन होऊन गेलेले असतात. लक्षात ठेवा, आपण लेफ्ट साईडला आहो, टॉप टू बॉटम जाताना ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ कमी होते, पण बॉटम टू टॉप जर आपण मूव्ह केलं तर ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ वाढणार आहे. जर राईट साईडचा विचार केला, टॉप टू बॉटम मूव्ह करताना रेड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ वाढते, पण बॉटम टू टॉप गेलं तर रेड्युसिंग एजंटची स्ट्रेंथ कमी होईल. ठीक आहे, ॲटलिस्ट 2 पॉईंट लक्षात ठेवा. बॉटम टू टॉप देर इज अ इन्क्रीज इन स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट, टॉप टू बॉटम इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ रिड्युसिंग एजंट. एवढेच पॉईंट लक्षात ठेवा आणि त्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट करा. तुमचे हे 4 पॉईंट क्लिअर असणं गरजेचं आहे. हे झालं इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. नाव
देर आर सम मिक्स टॉपिक विच इज इम्पॉर्टंट फॉर MST CET. आता ड्राय सेलचं मी तुम्हाला कन्स्ट्रक्शन इथे दाखवलं नाही आहे, पण ड्राय सेलचं जे पोटेन्शियल असतं ते किती असणार आहे 1.5 वोल्ट. ठीक आहे. आफ्टर दॅट लीड ॲक्युम्युलेटर, त्याला आपण बोलतोय लीड ॲसिड स्टोरेज सेल, की याचं पोटेन्शियल अप्रॉक्सिमेटली 2 व्होल्ट असतं. आता लीड ॲक्युम्युलेटरच्या बाबतीत बघितलं तर याच्यामध्ये जो PB आहे लीड, स्पॉन्जी लीड ॲक्ट्स ॲज अ ॲनोड, आणि हा कुठला इलेक्ट्रोड आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. Now lead oxide that is PbO2 acts as a cathode, it acts as a positive electrode. ठीक आहे, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ॲनोड कोण आहे आणि कॅथोड कोण, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर हे ॲनोड कॅथोड ज्या सोल्युशनमध्ये आपण डीप करतोय ते सोल्युशन असतं 38% सल्फ्युरिक ॲसिड, दॅट इज H2SO4. हा पण क्वेश्चन लक्षात ठेवा, हे पर्सेंटेज किती आहे 38%. आणि क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ लीड ॲक्युम्युलेटर. दिस रिप्रेझेंटेशन इज फॉर लीड ॲक्युम्युलेटर. थोडंसं मोठं आहे पण ते ठीक आहे, इझी आहे. नाऊ नेक्स्ट इज फ्युएल सेल. ठीक आहे, फ्युएल सेल कोणाला बोलतो आपण, की विथ द हेल्प ऑफ फ्युएल देर इज अ कंबशन टेक्स प्लेस अँड ड्यू टू दॅट कंबशन सम एनर्जी इज प्रोड्यूस्ड, दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. दॅट टाइप ऑफ सेल आर कॉल्ड एज फ्युएल सेल. नाउ इन फ्युएल सेल we are going to use 2 types of gases. One is hydrogen gas and another is oxygen gas. हे 2 गॅस लक्षात ठेवा. ठीक आहे, याचं पोटेन्शियल हे असतं 1.23 वोल्ट. नाउ जो आपण H2 गॅस वापरतोय दॅट H2 गॅस ॲक्ट्स ॲज अ फ्युएल. विच ऑफ द फॉलोइंग फ्युएल इज यूज्ड इन फ्युएल सेल? देन हायड्रोजन गॅस इज ॲक्ट्स ॲज अ फ्युएल. नाउ व्हॉट अबाउट ऑक्सिजन? ऑक्सिजन ॲक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. जो आपण ऑक्सिजन गॅस यूज करतोय तो काय म्हणून काम करतोय, ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हे H2 गॅस आणि O2 गॅस आपण 2 साईडने पास करतोय, तुम्ही थेरीमध्ये स्टडी केलंच आहे. ठीक आहे, पोरस स्पॉट असतात, त्या पोरस स्पॉटमधून आपण एके साईडने हायड्रोजन आणि दुसऱ्या साईडने ऑक्सिजन पास करतो, मग ते दोघंही पोरस स्पॉट ॲक्ट होतात ॲनोड आणि कॅथोड. ठीक आहे. नाव तर हे ॲनोड कॅथोड ज्याच्यामध्ये आपण डीप करतो तर कुठलं सोल्युशन असतं, इट इज हॉट KOH सोल्युशन. हे थोडंसं हॉट कंडिशनला असतं, दिस इज हॉट KOH सोल्युशन. ठीक आहे, सगळे पॉईंट महत्त्वाचे पटकन नोट करून घ्या. नेक्स्ट टॉपिक इज अबाउट करोजन. ठीक आहे, आता करोजनसाठी खूप असं छान टॉपिक नाही की MCQ विचारला जाऊ शकतो आहे, पण 1-2 टॉपिक लक्षात ठेवा त्याच्यामधलं. तर पहिलं कुठल्या मेथड्स आहे जे करोजन होऊ नये. फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ करोजन वी कॅन यूज नंबर ऑफ मेथड्स, दॅट इज पेंट बाय अप्लाइंग पेंट, गॅल्वनायझिंग, कॅथोडिक प्रोटेक्शन, पॅसिवेशन अँड अलॉय फॉर्मेशन. तर याच्यामध्ये गॅल्वनायझिंगमध्ये काय होतं की आयर्न शीट असेल त्याच्यावरती आपण कोटिंग करतो. कोटिंग कोणाचं करतो, झिंक मेटलचं. लक्षात ठेवा, सिम्पल आहे. किंवा असं लक्षात ठेवा झिंक, हे झिंक तुम्हाला फोकस करायचं, हे झिंकसारखं वाटतंय. ठीक आहे ना, इट्स अ गॅल्वनायझिंग. Fe विच इज कोटेड विथ द झिंक मेटल, दिस प्रोसेस इज गॅल्वनायझिंग प्रोसेस. नाउ नेक्स्ट इज कॅथोडिक प्रोटेक्शन. सपोज एखादा अंडरग्राऊंड टँक असेल किंवा अंडरग्राऊंड पाईपलाईन असेल, तिच्यावर करोजन होऊ शकतं आहे, कारण सॉईलमध्ये काय असतं, मॉइश्चर असतं, नंबर ऑफ सॉल्ट असतात, वॉटर प्रेझेंट असेल, तर या सगळ्यांच्या प्रेझेन्समुळे त्या पाईपचं करोजन होऊ शकतं आहे. मग हे करोजन नको व्हायला पाहिजे म्हणून त्याला आपण प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तर त्या पाईपच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्याला एक मेटल ठेवावा लागतो की जो पाईपपेक्षा म्हणजे आयर्नपेक्षा जास्त ॲक्टिव्ह मेटल असतो. मग तो आपल्याला मॅग्नेशियम पण चालेल किंवा झिंक वापरला तरी चालतो. ठीक आहे, मॅग्नेशियम इज मोर सुटेबल. मग आपण Fe इज प्रोटेक्टेड बाय मॅग्नेशियम. ठीक आहे, लक्षात ठेवा कुठला मेटल वापरला आपण, मॅग्नेशियम मेटल वापरला आहे. दिस Fe ॲक्ट्स ॲज अ कॅथोड. Fe काय आहे, एक प्रकारचा तो कॅथोड म्हणून काम करतो, आणि मॅग्नेशियम काय म्हणून काम करतो, ऑब्व्हियसली ॲनोड म्हणून काम करतो. आपण कॅथोडला प्रोटेक्ट करतोय म्हणून तर काय म्हटलं गेलं, कॅथोडिक प्रोटेक्शन. These are the number of ways by which we can prevent corrosion.